अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर सर्वांचं स्वागत आहे. हा YouTube लाईव्ह घेण्यामागचं कारण म्हणजे आत्ताच एम-पी-एस-सीची, राज्यसेवेची ग्रुप सी साठीची ॲड आलेली आहे, जाहिरात आलेली आहे आणि त्यामुळे हा YouTube लाईव्ह आत्ता मी घेत आहे. YouTube लाईव्ह घेत असताना याचा उपयोग जे काही नवीन विद्यार्थी आहेत, त्यांच्यासाठी महत्त्वपूर्ण आहे. बघा आत्ता जी ॲड आली आहे, तर त्या ॲडनुसार 1 मिनिट फक्त. बघा ह्या ॲडमध्ये 938 पदांची ही जाहिरात आहे आणि याच्यामध्ये महाराष्ट्र गट क संयुक्त पूर्व परीक्षा 2025 ही 4 जानेवारीला नियोजित आहे. 4 जानेवारीला एक्झाम नियोजित आहे. त्याच्यानंतर 4 मुख्य पदं आहेत. उद्योग निरीक्षकाची 9 पदं आलेली आहेत. त्याच्यानंतर तांत्रिक सहाय्यक 4 पदं, कर सहाय्यक 73 पदं आणि लिपिक टंकलेखक 882 पदं. पुन्हा नेहमीप्रमाणे ही जी ॲड दिलेली आहे, तर याच्यामध्ये पदं वाढू शकतायत वेळेनुसार. हे आपल्याला सर्वांना माहिती आहे आयोगाच्या कार्यपद्धतीमध्ये वेळेनुसार जसं काही त्यांना मागणीपत्र प्राप्त होतं, तर तशा त्याच्यामध्ये जागा ॲड होतील. याच्यामध्ये एक्साईज इन्स्पेक्टर किंवा उत्पादन शुल्क निरीक्षक हे पदाच्या जागा आत्ता तरी ॲड नाहीयेत. सो 4 श्रेणीमध्ये आत्ता जागा ॲड केलेल्या आहेत. त्याच्यानंतर एक्झाम फॉर्म भरण्याची डेट उद्यापासूनच 2 वाजता सुरू होते. 7 ऑक्टोबरपासून ते 27 ऑक्टोबरपर्यंत आहे आणि ज्या व्यक्तींकडे चलन आहे, तर त्यांना ती 29 तारखेपर्यंत एक्सटेंड केलेली आहे. याच्यामध्ये पुन्हा पदं असतील किंवा आरक्षण संबंधीच्या ज्या काही बाबी असतील, तर त्या वेळोवेळी बदल होतील. त्याच्यानंतर 2-3 ज्या काही महत्त्वाच्या बाबी आहेत, तर त्याच्यावर फक्त मी थोडं हायलाइट करतोय. बघा, माजी सैनिक ही जी ग्रुप सी ची जी ॲड आहे, याच्यात माजी सैनिकांसाठी सुद्धा स्पेशल जागा असतात. तर त्याच्यामुळे सैनिक आहेत, तर त्यांनी त्यासंबंधी माजी सैनिक आरक्षणासंबंधीतील तरतुदी शासनाकडून वेळोवेळी जारी करण्यात येणाऱ्या आदेशानुसार असतील आणि उमेदवार स्वतः माजी सैनिक असल्यास त्याने स्पष्टपणे दावा करणे आवश्यक आहे. अन्यथा त्यास माजी सैनिकांना अनुज्ञेय असलेले लाभ मिळणार नाहीत. माजी सैनिकांसाठी ॲडिशनल 3 वर्षाची भर पडते, जे काही एज क्रायटेरिया आहे त्याच्यात. तर त्याच्यामुळं याचं आपण मेन्शनिंग करायचंय. त्याच्यानंतर बघा प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त आणि पदवीधर यांच्याकरिता असलेले आरक्षण तसेच सोयी सवलती केवळ बृहन्मुंबई क्षेत्रात शासकीय कार्यालयातील लिपिक, टंकलेखक संवर्गांसाठीच लागू असतील. तिथे काही वेतन श्रेणी आहे. ठीक आहे, तिच्यावर आत्ता काही चर्चा करण्यात लॉजिक नाहीये. त्याच्यानंतर पात्रता आपल्या सर्वांना माहिती आहे. 1 फेब्रुवारी ही बेंचमार्क देत आहे. किमान वय 19, अमागास किंवा ओपन श्रेणीसाठी 38, मागासवर्णीय श्रेणीसाठी 43 प्लस माजी सैनिक आणि इतर बाबींसाठी जे काही पात्र आहेत, तर त्यांना 3 वर्ष वाढलेलं आहे. दिव्यांगासाठी 45 आहे. या कॅटेगरीमध्ये उद्योग निरीक्षक जे पद आहे गट क चं, त्याच्यामध्ये फक्त आर्किटेक्चर असेल, वास्तुविद्या असेल, पदवी असेल, तर अशा पदवीधरांना फक्त ते उद्योग निरीक्षक हे पद आहे. स्पेसिफिक आहे थोडं. आणि ते सोडून इतर सर्व पदांना नॉर्मली एखाद्या मान्यताप्राप्त विद्यापीठाची किंवा महाराष्ट्र शासनाने जी पदवी समतुल्य म्हणून मान्यता दिली, अशी एखादी डिग्री तुमच्याकडे असावी. त्याच्यानंतर परत हे एक टंकलेखन. तुमच्याकडे टायपिंग सर्टिफिकेट असणं महत्त्वाचं आहे. कर सहाय्यक आणि लिपिक
वर्गासाठी उपरोक्त शैक्षणिक अर्हतेसोबत खालील टंकलेखन अर्हता असणे आवश्यक आहे. 1. लेखनाचा वेग किमान 30 शब्द प्रति मिनिट आणि इंग्रजीचा 40 शब्द प्रति मिनिट. ठीक आहे. या अर्थेसह शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र उत्तीर्ण. त्याच्यानंतर हे झालं कर सहाय्यकचं. आणि लिपिक आणि टंकलेखनासाठी सेम आहे पुन्हा, मराठी 30 शब्द प्रति मिनिट आणि इंग्रजी 40 शब्द प्रति मिनिट. ठीक आहे. हे बेसिक क्रायटेरिया आपल्या सर्वांना माहिती आहे की टायपिंगचं सर्टिफिकेट आहे आपल्याला अर्ज स्वीकारण्यासाठी विहित अंतिम दिनांकापर्यंत शैक्षणिक अर्हता धारण केलेली असणे अनिवार्य आहे. म्हणजे जे अपियर्ड विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी ही क्रायटेरिया टाकलेला आहे इथे. त्यानंतर आपल्याला सर्वांना माहितीच आहे प्रिलियम ही 100 मार्काची असते, मुख्य ही 200 मार्काची. प्रिलियम 100 मार्क ही जसे राज्यसेवेला विषय आहेत किंवा एमपीएससी ग्रुप बी साठी विषय आहेत तसे सर्व विषय सारखं आहे स्ट्रक्चर तशाच पद्धतीचं. फक्त थोडं नेचर ऑफ क्वेश्चन जे आहेत तर त्याच्यामध्ये बदल होता आणि त्याच्या डिफिकल्टी लेवलमध्ये आपल्याला काही गोष्टी थोड्या आढळतात. त्याच्यानंतर परीक्षा शुल्क माहिती आहे सर्व आपल्याला त्याविषयी. मुलींसाठी जे काही नॉन क्रिमिलियर क्रायटेरिया होता ओपन मध्ये ज्या काही अमागास कॅटेगरीमध्ये अराखीवमध्ये ज्या काही मुली क्लेम करत होत्या त्यांच्यासाठी नॉन क्रिमिलियरचा क्रायटेरिया तो आधीच काढलेला इथे तो कंटिन्यू केलेला आहे. प्लस आरक्षणासंबंधीच्या जागांच्या निर्णयानुसार याच्यात रिफ्लेक्शन किंवा चेंजेस बघायला मिळतात. सो ते चेंजेसही त्या अकॉर्डिंगली बघायला मिळतील. एक मिनिट फक्त. बघा आता ही जाहिरात आलेली आहे. तर ह्या जाहिरातीनंतर इथून पुढे आता आजचा 5 ऑक्टोबर आजची डेट आहे. पूर्ण ऑक्टोबर मंथ, नोव्हेंबर मंथ आणि डिसेंबर मंथ म्हणजे इथून पुढे 90 दिवसाचा कालावधी आहे प्रिलियमसाठी. त्यामुळं ह्या 90 दिवसामध्ये अभ्यासाचं नियोजन कसं असावं, कोणकोणते सोर्सेस काय असावे, त्याच्यानंतर कोणती टेस्ट सिरीज लावावी किंवा टेस्ट सिरीज लावली पाहिजे की फक्त आयोगाचे PYQ केले पाहिजे, या संबंधी सुद्धा मी एक डिटेल व्हिडिओ घेऊन येत आहे. तर इथे फक्त एक कमेंट करतोय किंवा इन्फॉर्मेशन देतोय की महाराष्ट्र गट क सेवा संयुक्त पूर्वसाठी जितू सर्स करिअर अकॅडमी नाशिक आपण एक टेस्ट सिरीज लॉन्च करत आहे. सो त्या टेस्ट सिरीजसाठी ज्यांना कोणाला एनरोल व्हायचं तर डिस्क्रिप्शन मध्ये सर्व लिंक्स दिलेल्या आहेत. टेलिग्रामची लिंक आहे जिथं तुम्हाला शेड्यूल मिळेल. प्लस आपलं ऑनलाईन ऍप्लिकेशन आहे प्ले स्टोअरला, त्याच्यातही ऑनलाईन ऑफलाईन दोन्ही फॉर्मॅटमध्ये ही टेस्ट सिरीज अवेलेबल असणार आहे. त्यामुळं ज्यांना ऑनलाईन घ्यायचे आहे तर ते ऍप डाउनलोड करून प्ले स्टोअरवरनं ऍप डाउनलोड करून त्यातनंही ते ऍक्सेस घेऊ शकतात. प्रत्येक टेस्ट आणि त्याचं एक्सप्लेनेशन हे ऑनलाईन अवेलेबल होईल. जे विद्यार्थी ऑफलाईन हे टेस्ट देणार आहेत त्यांच्यासाठी ऑफलाईन टेस्ट आणि इमिजिएट टेस्ट झाल्यानंतर लगेच आन्सर की प्लस एक्सप्लेनेशन तुम्हाला ते ऍपवरती अवेलेबल होणार आहे. जे कोणी इच्छुक असतील तर त्यांनी डिस्क्रिप्शन मधनं टेस्ट सिरीजसाठी एनरोल व्हायचंय. प्लस ज्यांना कोणाला फ्री मटेरियलसाठी ऍक्सेस पाहिजे असेल तर त्यांनी सुद्धा आपली जितू सर्स करिअर अकॅडमीची ऍप प्ले स्टोअरवरनं डाउनलोड करा. त्यात भरपूर सारं फ्री मटेरियल आहे तर त्याचाही ऍक्सेस तुम्हाला फ्रीली मिळेल. Thank you so much for watching this lecture.